हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूयात स्टफ मँगो कुल्फी. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आपण बॉईल करून घेऊयात. आणि इथे मी आंबे घेतलेत 3. तर आपण हे कट करून घेऊयात. आतलं जे आहे ते आपण चाकूच्या साहाय्याने लूज करून घेऊन त्यातलं काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, चांगलं लूज करून चिमट्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताने पण काढू शकता. मी काढून घेतलेलं आहे. सेम तसंच करायचं आहे. दुसरं पण कट करून तुम्ही बघू शकता, मी काढून घेतलेलं आहे त्या चिमट्याच्या साहाय्याने. आणि आपल्याला सेम प्रोसेस तशीच करायची आहे. तर मँगोचं सीझन गेलेलं आहे. माझी पोस्ट राहिली अपलोड करायची. तर मग काय नाही, आता करूयात. आणि इथे मी 5-6 बदाम घेतलेले आहेत, 5-6 काजू घेतलेले आहेत. आपण चांगले बारीक करून घेऊयात. तुम्ही कट करून पण घेऊ शकता. इकडे पण तुम्ही बघू शकता, आपलं दूध बॉईल झालेलं आहे. दूध पूर्ण आपल्याला आटवायचं आहे, अर्धं करायचं आहे. त्याची छान अशी रबरी टाईप करायचं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता, मी काजू आणि बदाम त्याच्यामध्ये घातलेले आहेत. आपण छान परत शिजवून घेऊयात. आणि इथे मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे, ते पण मिक्स करून घेऊयात. तुम्ही तुमच्या चवीनुसार जास्त गोड किंवा कमी तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये करू शकता. आणि थोडी वेलची पावडर घातलेली आहे. तर चला मग हे आता परत आपण मिक्स करून घेऊयात. अजून आपल्याला हे अर्धं करायचं आहे. वाव, तर छान झालेलं आहे, मस्त रबरी बनलेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड करायला ठेवूयात. चला तर मग आपलं दूध थंड झालेलं आहे. आता आपण मँगोमध्ये स्टफ करून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती घट्ट बनलेलं आहे ते. त्याचप्रमाणे तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप छान लागते. आता तुम्ही बघू शकता, मी मँगो स्टफ करते त्याच्यामध्ये आपली मलाई जे काही बनवलेले आहे ते. मस्त, वाव. बंद करून घेऊयात. इथे मी 3-4 आंबे घेतलेले आहेत. आता डीप फ्रीजरमध्ये ठेवून 1 दिवस तुम्ही रात्रभर ठेवून द्या. काढून घेतले आणि ते आपल्याला जे साल आहे ते चाकूच्या साहाय्याने किंवा पिलरनी तुम्ही काढून घेऊ शकता. आणि मग पीसेस करा. बघा, खूप छान दिसत आहेत. खूप छान लागते ही स्टफ कुल्फी. नक्की ट्राय करा आणि एन्जॉय. थँक्यू. सबस्क्रायबर कमेंट नक्की करा. आवडल्यास लाईक शेअर. थँक्यू सो मच.